नमस्कार मंडळी, आणि खरंच खूप खूप मनापासून आभार त्या 50,000 लोकांचं. खरंच एक लोकांचं मनापासून आभार. तुमचं प्रेम आणि सपोर्ट मुळे हे खरंच शक्य नव्हतं आणि तुमच्यामुळे मी खरं तर इथपर्यंत पोहोचलेली आहे. 50K म्हणजे माझ्यासाठी हा आकडा खूप मोठा आहे. खरं तर ही जर्नी 2019 पासून सुरू झाली होती आणि आज 50K कंप्लीट झालेत. खूप छान वाटतंय मला तुमच्यासोबत सगळं काही आज थोडक्यात माझी जर्नी शेअर करायची आहे, जेणेकरून ज्या काही माझ्यासारख्या मैत्रिणी असतील किंवा बाकीचे जे सर्व काही असतील, जर त्यांना थोडंही माझ्यापासून जर थोडीशी मोटिव्हेशन भेटलं तर माझ्यासाठी त्याहून मोठं काहीच नसेल. आणि 0 ते 50K हा जो काही आकडा आहे, या मागे जे आहे जी काही मेहनत आहे ती तर मी घेतली आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे ही गोष्ट करतो ना, तर त्याला पाठिंबा देणं हे खूप गरजेचं असतं आणि आपल्या फॅमिलीमधनं तो पाठिंबा भेटणं खूप गरजेचं असतं. यूट्यूबच नाही तर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला करायचं असेल, सपोर्ट असेल, तर अर्धं काम तिथंच होऊन जातं. त्यामुळे मी माझ्या आईवडिलांचे इथे नक्कीच धन्यवाद त्यांना करेल. पण त्यानंतर जर कोणी येत असेल तर ते म्हणजे माझे हजबंड. जे काही मी इथपर्यंत पोहोचली आहे कारण फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. जेव्हा मी त्यांना म्हटलं की मला असं यूट्यूबला करायचं, काहीच क्वेश्चन केला नाही की नाही तू कर आणि तू करू शकतेस, किंवा ते असं सपोर्ट द्यायचे की नाही तू करायच पाहिजे. तिथेच माझं 50% काम झालं होतं ना. बरेचदा असं होतं की मी जॉब सुरू केला होता, त्यानंतर बेबी आणि यामध्ये जॉब कुठेतरी नाही करू शकले. मग पॅशन होतं मला, यूट्यूबचं वेड होतं की मी नक्की यावरती काहीतरी करायला पाहिजे. कुकिंगमध्ये इंटरेस्ट होता आणि कुकिंगमध्येच खरं तर करायचं होतं, पण तेव्हा नाही एवढा सपोर्ट भेटला. म्हणजे ऑडियन्सला तुम्हा सर्वांना एवढं नाही आवडलं असं आपण म्हणूयात. आणि मग मी असं ठरवलं की आपण थोडीशी कॅटेगरी चेंज करून बघूयात. मग किचन टिप्स वगैरे सुरू केल्यात. खरं सांगायला गेलं 1000 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला मला 2 वर्ष लागली आहेत. खरं तर कुठे मी गॅप वगैरे घेतला किंवा ज्या फोकसने मी काम करायला पाहिजे त्या फोकसने केलं नाही. लग्न झालं, लग्नानंतर जे आहे बेबी झाला आणि त्यानंतर ठरवलं, मनाशी ठरवलं, माझं बाळ हे 2.5 महिन्याचं होतं. तेव्हापासून एकही दिवस सुट्टी न घेता मी सतत अजूनसुद्धा काम करते आहे. रविवार असो, सोमवार असो, किंवा मला कुठेही गावी जायचं असतो, मी आधीच सगळं काही रेडी करून मगच जात असते. म्हणजे आता माझी कंडिशन अशी झाली आहे, जर मी एक दिवससुद्धा व्हिडिओ टाकला नाही किंवा मी माझं काम केलं नाही तर मला झोप येत नाही. म्हणजे इतकं प्रेम माझं आता माझ्या कामाशी झालेलं आहे. आणि मला हेच हवं होतं, ज्या दिवशी मी माझ्या कामाला जे आहे ते प्रेम देणं सुरू केलं आणि माझं काम करताना मी माझी जे आहे एन्जॉय करणं सुरू केलं, त्या दिवसापासून मला यामध्ये इंटरेस्ट खूप वाढत तर गेलाच, पण तुमचं प्रेम भरपूर मिळालं. जेव्हा 2019 पासून ही जर्नी सुरू झाली होती तेव्हा भरपूर गॅप झाले, पण ऑगस्ट 2022 पासून खरं तर ह्या चॅनलची सुरुवात झाली. आणि त्यानंतर माझं बेबी हे फक्त तेव्हा 2.5 महिन्याचं होतं आणि तिला सांभाळून, घर सांभाळून मला हे सगळं काही करायचं होतं. जॉब हातामध्ये नव्हता, पण कुठेतरी असं म्हणतो ना की आपण एकदा जे आहे मीन्स करतोय काही गोष्टी किंवा आपण शिकलोय आणि घरी बसावं असं जेव्हा डोक्यामध्ये येतं तेव्हा मी त्यामधली नाही आहे. खरं तर रिकामा बसणाऱ्यामधली मी नाही आहे. मला काही ना काही केल्याशिवाय मी चैन पडत नाही. पूर्ण दिवस मी रिकामा कसा घालू, त्यामुळे मी असं ठरवलं की मला आता माझं पॅशनकडे काम करायचं आहे. माझा बेबी लहान आहे तोपर्यंत मी जॉब करू शकत नाही, मग मी का नको माझ्या पॅशनला जे आहे तिकडे हे करायला. सो मग मी सुरू केलं. त्यामुळे मी म्हटलं माझ्या नवऱ्याचं यामध्ये भरपूर असं श्रेय आहे. मी काम केलं, पण माझ्या नवऱ्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकले नसते. आणि त्यामुळे मला सांगायला खूप मीन्स अभिमान वाटतोय की मी त्यांची पत्नी आहे आणि त्यांच्यासारखा एक जोडीदार मला भेटला. आणि खरंच सगळ्यांना नवऱ्याला बायको आणि बायकोला नवरा एकमेकांना पाठिंबा देऊन आणि सहकार्य करून जी दोघंच्या जोडीने जी जर्नी आपण जगत असतो आपल्या संसाराशी असेल, सुख येतं दुःख येतात, ती खूप भारी असते. आणि कुठेतरी त्यामुळे मी आवर्जून माझ्या नवऱ्याचा इकडे उल्लेख केला आहे आणि मगच तुमच्यासोबत ही जर्नी जी आहे ती सुरू करणार आहे. सो खूप खूप धन्यवाद कारभारी. सो नक्कीच ते हे व्हिडिओ बघतील, त्यांनाही माहिती नाही आहे. सो आता आपण सुरुवात करूयात की 2022 पासून ही जर्नी सुरू झाली. समोर होतं की आता काय करावं म्हणजे की ह्या चॅनलवरती सुरू करू की नवीन. पण कुठेतरी नाड जुळलेली असते ना आपली. तर माझं तसंच काहीचं या चॅनलसोबत होतं. मी माझ्या मनाशी गाठ बांधली होती
करेल तर हे चॅनलवरती काम करेल, दुसऱ्यावरती केलं तर दुसरं काहीतरी करेल, पण कंटेंट मला इकडेच टाकायचं आणि हे चॅनल ग्रो करायचं. मग मी असं ठरवलं की चला हिंदीमधून आपण टाकूयात दुसऱ्या चॅनलवरती रेसिपीज, आणि इकडे मराठीतूनच आपलं हे झालं पाहिजे. मग इकडे जर्नी सुरू झाली. एक आणि एक दिवस सगळं काही टाकत गेले, रोज शूटिंग, रोज हे करून, बाळाला हे करून भरपूर मजा यायची. कधी कधी टेन्शनसुद्धा यायचं की आज व्हिडिओ पटकन जाईल का नाही, वेळेवर जाईल का नाही, किंवा मग आज बाळ खूप त्रास देते, व्हिडिओ शूट झाला नाही, मग काय करू. सो असे संपूर्ण प्रसंगातून मी गेलेली आहे आणि आताही खरं तर जाती आहे. सो मला एन्जॉय वाटतं आहे, भारी वाटतं आहे. आणि जे माझ्यासारख्या काही मुली असतील की ज्या शिकल्या आहेत पण खरंच फॅमिली किंवा संसार आणि बाळामुळे काही करू शकत नसेल, तर स्वतः आपल्यामध्ये काय गुण आहेत पहिले ते ओळखायचं आणि त्यावरती काम करायचं. कधी ना कधी तर शिक्षण कामी येणारच आहे, शिक्षण कुठे जाणार नाही आहे. आपलाही दिवस येणार आहे, जॉब करायचं आहे, थोडंफार बेबी मोठं झाले की जॉबसुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता. पण हा जो फावला वेळ आहे तुमच्याकडे, तुमच्या स्किल डेव्हलप करा. सो अशी माझी काहीशी जर्नी होती. आता मला एक सांगायला फार आवडेल. खरं तर तुम्हाला असं वाटेल की काय बरं इतके कष्ट. तर मी माझी पहिली पेमेंट जेव्हा आपल्या या चॅनलचे 20 ते 22,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तेव्हा घेतलेली आहे. सो तुम्ही समजू शकता की मी किती कष्ट केलेले असेल. रोज जो आहे पूर्ण हे करणं आणि बघणं की खरंच आज व्ह्यूज आलेत का नाही. जेव्हा आपण असतो ना, स्टार्टिंग सुरू असते आणि व्ह्यूज येत नाही आहे, लोकांना आवडत नाही आहे. आता मी ह्या कंडिशनवरती आली आहे. व्ह्यूज आले काहीच प्रॉब्लेम नाही, नाही आले काहीच प्रॉब्लेम नाही. मला माझ्या ऑडियन्सपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवायचा आहे आणि त्यांच्यापर्यंत मला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. मी असं मनाशी बाळगून रोज व्हिडिओ शूट करत असते, कारण मला खूप आनंद होतो, मला खूप छान वाटते, माझा दिवस खूप छान जातो आहे. त्यामुळे मी ही जर्नी खूप छान एन्जॉय करते. ॲक्च्युली ना गरमी प्रचंड आहे, गरमीच तेवढी, उकाडा खूप वाढलेला आहे आणि त्या मेन म्हणजे सगळं फॅन बंद आहे, दारं खिडक्या बंद आहे आवाज येऊ नये म्हणून, आणि इथे बसलेली आहे. सो बस तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि आईवडिलांचे खरंच आभार आणि माझ्या नवऱ्याचे सुद्धा तेवढेच आभार. आणि सगळ्यात मेन खरं तर माझं बाळ जिने की मला एवढं सपोर्ट दिला आहे. म्हणजे ती जर शांत म्हणजे आता खोडकर आहे ती, त्यात विषय नाही आहे, पण लहान मुलांनाही त्रास देणार तर कोण त्रास देणार. सो तिने सुद्धा सपोर्ट केला असंच मी म्हणेल. आणि ती 2.5 महिन्याची असल्यापासून कदाचित ती मला सपोर्ट करते आहे. सो तिच्यासुद्धा मी असं म्हणेल पाठिंब्याने मी इथपर्यंत पोहोचली आहे. आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या आणि आपली जर्नी नक्कीच लाखापर्यंत नेऊन पोहोचवा. आपले सबस्क्रायबर जे आहेत सगळे, जे रेग्युलर फॉलो करतात आपल्याला, त्यांच्या खरंच खूप खूप आभार. असे मोजके नाव माझे खरंच पाठ आहेत की जे आवर्जून कमेंट करतात, चुकलं तर बोलतात सुद्धा, मीन्स की हे असं नाही आहे ते तसं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याकडून शिकली आहे, कारण खूप असं शिकण्यासारखं आहे ना. आणि नवीन गोष्टी खरं तर कळतात सुद्धा. रोज नवीन काय बरं शेअर करायचं की ज्याने तुम्हाला खूप हेल्प होईल, त्या गोष्टींचा बॅकअप द माइंड विचार करावा लागतो. मजा येते, खूप एन्जॉय केलं आहे. आणि ही 50Kची जर्नी मस्त, हार्डवर्क तर करावंच लागतं, हार्डवर्क तर सगळ्याचमध्ये करावं लागतं, पण खूप एन्जॉय केली आहे. आणि यस, खरंच 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 मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.